पण मग तुम्ही आता तिथल्या लोकांना जी मदत करता, म्हणजे कोणी टुरिस्ट म्हणून आलेत किंवा काही आलेत, बरं वाईट त्या गोष्टी घडत असतात. मग अशा वेळेला अशा काही अनुभव आलेत का तुम्हाला किस्से, की तुम्हाला तिथे जाऊन त्यांच्या ब्युरोक्रेसीशी भांडायला लागलं किंवा आपल्या भारतीयांनी सुद्धा असं काहीतरी घडलं की ज्यामुळे तुम्हाला असं वाटलं, अरे असं काय करतोय आपला भरपूर घडतात, भरपूर अशा गोष्टी घडतात. म्हणजे आत्ताच म्हणजे गेल्याच आठवड्यात असं झालंय की एक चांगली वेल टू डू फॅमिली ते आले फिरायला आणि डिझनीलँडमध्ये मुलांबरोबर गेले आणि त्यांच्या फॅमिलीतल्या एकानी सिनियर म्हणजे वहिनींनी त्यांनी डिझनीलँडमध्ये वस्तूंची चोरी केली, त्याच गोष्टी उचलल्या आणि बॅगेत टाकल्या. त्यांना असं वाटलं कोणी बघत नाहीये आणि मग त्या लोकांनी त्यांना पकडलं, पोलिसात दिलं. आता हे असं घडल्यानंतर एम्बसी मे बी भेटायला जाईल, पण त्यापुढे ते सॉल्व्ह करायला काही मदत करत नाहीत, काहीही करत नाहीत. मग त्यावेळेला शेवटी आम्हालाच उतरावं लागतं त्या ह्याच्याकरता. मध्ये आता गेल्या वर्षी एक केस झाली, म्हणजे ठळक गोष्टी. एक IIT झालेला मुलगा, गोल्ड मेडलिस्ट, तो इंटर्नशिप करायला जपानमध्ये आला. आल्या त्याचं वेलकम डिनर म्हणून त्याला एका ते पबमध्ये नेलं. त्या पबमध्ये तो दारू पित होता. एक तिथला लोकल गुंड होता जपानी, तो येऊन त्याला धडकला आणि वरनं त्याच्याशी त्यांची झाली 1-2 फायटिंग. आता हा जो होता IIT वाला तो पंजाबी होता, त्यांनी एक मुक्का मारला तर तो भाडकन पडला तिकडे जाऊन आणि त्यांनी त्याच्यावर पोलीस केस ठोकली. बरं, व्हिडिओ नंतर पोलिसांनी त्याला डांबला आतमध्ये, त्यांना काहीच करता येईना. 1.5 महिने आत होता. मग माझ्याकडे आले, मग मी त्याला सोडवला आणि ते पण म्हणजे त्याची आईचा मला कॉन्टॅक्ट आला की योगी जी मुझे आपका नाम मिला है, मेरे बच्चा को उधर अटका हुआ है और अभी हफ्ते भर के बाद उसकी बहन की शादी है और अगर वो नहीं छूटेगा तो हमको शादी कैंसिल करनी पड़ेगी. हम तो घर वालों को बता नहीं सकते की उसका ऐसा हुआ है. तिला शादीची पडली होती. हा, दोन्ही ना, तिला तो अडकला आणि शादी पण इथे मुलीची. आता मुलीची शादी म्हणल्यानंतर त्यांच्याकरता तो मोठा अप्रूप आहे. मी जे काही मला फिरवता येईल ना, मी ते फिरवलं. तुम्हाला त्या काकूंचं मी तुम्हाला म्हणजे मेसेज दाखवू शकतो की योगी जी आप हमारे लिए भगवान है, आप हमारी बेटी की शादी में तो आइए ही आइए, कभी भी आएंगे तो आप हमारे लिए भगवान है. पण तिथे असं आपल्याकडे कसं की ओळखीनी होतात कामं, तशी होतात की ती बाय द बुक जातात लोक? नॉर्मली बाय द बुक असतं. आणि जपानमध्ये एक विशिष्ट गोष्ट तुम्हाला सांगतो की जपानमध्ये पोलीस कॅडर, त्यानंतर कोर्ट आणि त्यानंतर पॉलिटिक्स हे टोटल वेगळं आहे. मी जर का एका पॉलिटिशियनला म्हटलो की तुम्ही प्लीज मला ह्या पोलीस केसमध्ये मदत करा, म्हणतात की जास्तीत जास्त मी तुला माहिती देऊ शकतो, पण मी पोलिसांना इन्फ्लुएन्स करू शकत नाही आणि मी करणार पण नाही. बुमरँग होतं, इमिजिएट बुमरँग होतं. फार हाय लेवलला जेव्हा खूप मोठी कॉन्स्पिरसी असते आणि त्यांना लपवायचं असतं, त्यावेळेला त्या गोष्टी घडतात. आणि जर का मला तुम्हाला एक मोठं उदाहरण द्यायचं असेल, तुमच्या कार्यक्रमावर सांगता येईल की नाही माहिती नाही, पण आबेजींची जी काही त्यांची हत्या झाली त्याच्यामध्ये पोलीस सिस्टीमच आहे. कारण आबेजींनी पोलिसांच्या टॉप व्यक्तीला आपल्याकरता त्यांनी बदलायचा प्रयत्न केला, आपला माणूस बसवायचा प्रयत्न केला आणि त्यांना त्या टोटल सिस्टीममधनंच त्यांना उडवण्यात आलं. त्यामुळे आबेजी गेल्यानंतर कोणत्या वर्तमानपत्रात तुम्ही कधी ऐकलंय की त्याची चौकशी चालली आहे आणि काहीतरी मिळालंय? तर ते कोणाला चौकशी करायची इच्छाच नाहीये. पण ते मिळालेले आहेत म्हणजे सिस्टीम आणि ते. हो, तिथे माफिया आहेत जपानी माफिया आहेत ना, का नाही? जपानी माफिया आहे की फेमस आहे. आणि जपानी माफिया ते इथं असं ते टॅटू काढतात वगैरे, ते सगळं जपानकडनं आलंय. पण ते ड्रग्ज आणि म्हणजे कुठून येतो त्यांना हा सगळा पैसा आणि कुठल्या ऍक्टिव्हिटीजमध्ये असतात ते? ड्रग्स तर भयंकर चालतात जपानमध्ये. मोठे मोठे ऍक्टर लोक पकडले जातात नेहमी. पण ते होऊ नये म्हणून पण त्याच्याकरता सिस्टीम्स आहेत केलेल्या. पण आता एक तुम्हाला अशी केस सांगतो की जपानमध्ये एक युनिव्हर्सिटी आहे, मी नाव नाही घेऊ शकत त्याचं, पण आपली भारतीय मुलं बरीच येतात तिकडे. आणि गेल्या वर्षी आपल्या एका विद्यार्थ्याला त्यांनी पकडलं ड्रगच्या केसमध्ये. तर मी त्या विद्यार्थ्याला पर्सनली त्याला भेटायला गेलो, खूप लांब होता तो. आणि मग मी त्याला विचारलं, नाही सर मैंने ऐसा कुछ नहीं किया है, लेकिन मैं जिसकी गाड़ी में मुझे पकड़ा गया वो जो मेरा दोस्त है जापानी, वो मेरा कॉलेज मेट है और वो ड्रग्स लेता है सर, मैं नहीं लेता. त्या मुलाचं DNA केसांचं चेकिंग केलं, त्याच्या युरिनचं चेकिंग केलं, काहीही सापडलं नाही पोलिसांना. पण पोलिसांना फक्त त्याला स्केपगोट बनवायचं होतं, फसवायचं होतं त्याला, काही नाही. पोलीस त्याच्या मागे लागले, नाही तू मान्य कर, नाही तू मान्य कर. त्याच्या घराचं पूर्ण हे. त्याची एक मैत्रीण होती, ती मैत्रीण पण माझ्यासमोर रडली की सर हम लोग सच में नाही करते, आम्ही खरंच नाही करते ड्रग्ज वगैरे आणि फक्त आम्हाला फसवायचं चाललंय. शेवटी मी माझ्या खर्चानी वकील लावला होता, एम्बसीने काहीही दिलं नाही, मी माझ्या खर्चानी वकील लावला होता, माझे पैसे. मग त्या मुलाला आम्ही कसं बसं बाहेर काढलं आणि त्याला म्हणजे त्याला मान्यच करायला मागे पाडले होते की नाही, पण आम्ही म्हटलं की नाही.
मग त्याला बाहेर काढलं, त्याला भारतात पाठवलं. 6 महिने बिचारानं घरी ना रूमच्या बाहेर येत नव्हता. त्याच्या आईचा मला फोन आला होता. म्हणजे सर वो रूम के बाहर ही नहीं आता है. सर इतना सिन्सियर लड़का था. क्या करे अभी इसका? कोणी नाही येतोय अशा वेळेला मदतीला. कोणी नाही येत. पहिली बात तर तेवढं जपानी आलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती काढता आली पाहिजे आणि त्याच्या पुढे जाऊन हिंमत असायला पाहिजे. त्या सिस्टीमशी भांडण्याची. एक्झॅक्टली. मी आपल्या कम्युनिटीच्या इतक्या लोकांकरता फ्रीमध्ये केस लढलोय कोर्टात उभं राहून ॲज अ वकील. मी वकील नाही आहे, पण जपानीमध्ये कोर्टामध्ये त्यांनी एक तरतूद केली की ज्याला जपानी बोलता येत नाही, ज्याला आपली बाजू मांडता येत नाही, त्याच्याकरता जपानी येणारा आणि त्याच्याशी बोलू शकणारा व्यक्ती त्याच्याकरता लढू शकतो. मी इतक्या केसेस लढलेल्या आहेत आणि आजपर्यंत मी सगळ्या जिंकल्या आहेत, कारण मी स्टडी करतो त्या गोष्टीचा की ह्या व्यक्तींनी खरं केलंय का नाही केलंय. आता एका भारतीयाला त्यांनी पकडलं रेस्टॉरंटमध्ये, तर तो दारू प्यायलेला होता. तो रेस्टॉरंटमध्ये गेला, त्यांनी जेवण ऑर्डर केलं आणि त्या जेवणामध्ये तो म्हटला की मला पिकल्स जरा अजून मिळतील का. तर रेस्टॉरंटवाल्यांनी बघितलं हा इंडियन आहे, तो त्याच्याशी डिस्क्रिमिनेटरी बोलला, तुम्हाला फ्रीमध्ये कसं काय पाहिजे म्हणून. म्हटलं अरे तू सगळ्यांनाच देतो ना, ही तर कॉन्सेप्ट आहे ना, पिकल्स मिळतातच ना तुम्ही कुठेही गेलात तरी. त्याच्यावरनं त्या रेस्टॉरंटवाल्यांनी काय केलं की त्या इंडियनला घेरला त्यांचे 6-8 लोकांनी आणि नंतर त्या रेस्टॉरंटवाल्यांनी काय केलं, स्वतःचेच कपडे फाडले आणि पोलीस बोलवले. हे सगळं त्यांनी केलं जपान्यांनी. आणि पोलीस बोलवले. आता हा भारतीय होता, हा नुकताच आलेला होता, याला काहीच माहिती नव्हतं. त्याला वाटलं आपण काय केलं नाही, आपण कशाला अडकणार. आणि ते पोलीस आले आणि त्याला घेऊन गेले आणि डांबला आतमध्ये. मग मी पोलिसांकडे गेलो तर तिथे लेडी पोलीस ऑफिसर होती. ती मला काय म्हणली माहिती आहे का, तुमच्या इंडियन लोकांचं खूप नाटक झाले, आता ही केस चांगली मिळाली, आता धडा शिकवते. म्हटलं तू बरी बोललीस, आता मी पण त्याच अँगलनी मग आता लढतो ना. म्हटलं बरी बोललीस तू. मी नंतर त्या मुलाला काय म्हणतात तुम्ही त्याला, ते ह्याच्यावर बाहेर काढलं, बेल. बेलवर. जास्त काय पैसे नव्हते, मी त्याला बाहेर काढलं. मी त्याला म्हटलं तू घे कटून, बाकी मी बघतो इकडे काय करायचं. मी त्याला कटवून काढलं, केस ते मी बंद करून टाकली. सो हे सगळे असे एक्सपिरियन्सेस मला इतके, म्हणजे लोक मला खरं इंडियन कम्युनिटीमध्ये मला लोक हनुमान म्हणतात, सुपरमॅन इंग्लिशमध्ये सांगायचं तर. की मग ते रोजच्या आयुष्यातल्या गोष्टी असू द्या किंवा नोकरीच्या तिथल्या गोष्टी असू द्या किंवा मग त्या मुलांच्या शिक्षणाचं असू द्या किंवा अशा कोर्ट केसेस, पोलीस केसेस असू द्या, लोक म्हणतात योगीकडे जा, सोल्युशन मिळेल. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.